कार्यक्रमासाठी उपस्थित होता. तर गाईज फायनली 5,000 रुपये देऊ. हाय गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. ज्याने कोणी माझ्या चॅनल सबस्क्राईब असेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका. तर कालचा आपला ब्लॉग होता हल्दीचं साक्षी द्यायचे, तर आजचा ब्लॉग असतो. तर आता आपण जाऊया तेजस भाऊसांच्या घरी. तर तसं त्याने फोन करून आधी सांगितलं मला दूध आणायला, तर पहिलं दूध आणायला जाऊ आणि मग त्यांच्या घरी जाऊया आपण. आपण पोचलेलो आता दूध घेऊ, दूध देऊया तेजस भाऊंच्या हातात. आणि कालचे वरमय आल्यान खाली इथं सकाळीच त्यांना काम लागले. आपण जरा कामाला जाऊन येऊया, थोडासा काम बाकी आहे माझा. माणसांची अटेंडन्स वगैरे घ्यायची आहे, नंतर इकडेच यायचं आहे. आज कामाला जायचा प्लॅन नव्हता, पण सुपरवायझर असल्यामुळे कामाला जायला लागत आहे. तर गाईज कामावरती आपण ब्लॉग तर बनवू शकत नाही, तर आपण लग्नाचाच पूर्ण ब्लॉग कंटिन्यू करू. आपल्याला काम होतं तर कामावर जाऊन आलेले आपण, आणि वरती डीट काढायला लावलेली नवरीची, तर वरतीच जाऊया आता व्हिडिओ काढायला. आपण वरती आलो, डीट काढायला लावले. बघू काकांनी बांधाची तयारी चालू करायला लावली. आता मामूस येथील वरती आता चला घ्या डाव्या सॉरी उजव्या चला मागणी चालू आता स्टार्टिंगला. थांबा तुम्ही नंतर तुम्ही जाऊ ओके बरोबर कर ना दे तिला दन बरोबर दिला आई तू पण बरं या थोडासा बरोबर थोडासा हा बरोबर ओके वेळ आम्हाला असेल ओके नजर पडवल्याकडे ओके आता वेळ घ्या. हा फोटोवाला चांगला ना बाबा. धवलारून पटापट घाई लागली धवलारीला. वाकराला लावल्या मेंढ्या वरमय यावी गुलाबाचे त्याला घराने म्हणजे असे होते ना तू वरली ही आता येण्यावर बोलू ही तुझी नाही ना नाही काय तो सगळा भाषा नसते त्याचबरोबर भांडणं चाललं नाही तर ही माझी तिची ही काहीतरी सांगायला आले अवतार पाहिजे कुठं न्यायचं सामान येऊ तर नवरीचा मेकअपचा सामान आहे यन भरलेला. तर आपण जाऊया आशिकाताईंची इथे ठेवायला. नवरी नांदाची तयारी चालू आहे आणि आपण पहिला मेकअपचा सामान पोहोचून देऊ घागरा बिगरा आशिकाताई यांच्या घरी, कारण की नवरी नांदली की लगेच तयारीला तिकडं जाईल. सामान पोहोचवून घेऊया आपण आता.
यो सगळा घागरा मेकअपचं सामान, अजून सामान यायचं आहे, बॅगी बिगी सामान ठेवून आलेलं आणि इथं बघता नागवायची तयारी चालू केलेली आहे. नवरे बाई सामान पोहोचला तुझा घरी जाऊ. हरवले आलं नाही तर जातो. देव पावल अरे तो इकडे बसायचं पहिले दोन्ही एकत्र झाल्या का 10 आहेत का हात असं नसतं. मग जा मग फिरो, मी जाणार नाही उद्योग करायला. ठेव रे करेला करेला ठेव. अरे ती मागं बघून कशी येईल. ते गाल्यांचा पंखा का विचार धवलारीच्या गल्ल्यांचा काढायचं आहे का बोल ना. माहिती आहे मला. हा. साक्षी ते पान खा. मी कालचे फोटो कव्हर करतो बाई. बसा बसा पटकन बसा. आत्या डोक्यान टाकायचं त्यांना. आत्या एकदम मस्त या तांदूळ चिपको. चालवी देवला पावला समोर समोर दोघी
वाटी देते का? डाव्या दारी दुसऱ्या दारी वरमाईचा शेंडा बघा. डावली वर्मा झाले संमध्या बाविया पतागी कालसू तोऱ्या कलशी जाती नवीनात बंदवाची पात धनुर्दी साड्या आल्या बघा कशा घरात. साक्षीताई नवरी गेले तयारी आणि वरमायांच्या साऱ्या वक्त आपण कवरे जमा झाले. मग आणि नेतो पोंगलावर मग वरती न्यायचं कामच लागलं आणि मला सगळंच काम सांगतात. हे बघ अशी काहीच. आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण जाऊया थोडा वेळ आराम करूया आणि मग कपडे चेंज करून येऊया लग्नात. तर इथं स्टेजची तयारी चालू आहे. स्टेज बांधायला लावले लग्नाचा. युआय स्टेज. तर आपण भेटूया आता थोड्या वेळातच. घरी आलेलो आणि आता रेडी झालो आहे. आता जाऊया मंडपात. मी आणि पूजा दिदी आहे. बिचारी निघली बिघली. भावा 50 तोला घालून निघले. चला जाऊया आता मांडवात. आता अशी एंट्री आपली. नवरा अजून आलेला नाही. चल हा नको राहू दे. मंडळ उंबरडे, रेडी झाले इथं. गावदेवी व्यायामशाळा उंबरडे, जय जवान व्यायामशाळा उंबरडे, जीवनानी मंडप डेकोरेटर्स, एकविरा मंडप डेकोरेटर्स यांच्या वतीने अशा प्रकारे आपली नवरी रेडी झालेली आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित होत असलेल्या सर्व पाहुणे मंडळीचं ग्रामस्थ मंडळ उंबरडे यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अशा प्रकारे आपल्या वरमैनी आरतीचं ताट तयार करायला लावलेलं आहे. जाम पब्लिक जमा झाले. आता बाहेर नवऱ्याची यायची वाट बघतोय. अशा प्रकारे आपल्या करवले चालल्यान वरमैया चालल्यान आरती करायला खाली. नवरा आलेला आहे आपला. बघायला जाऊ आता नवऱ्याला. सगळे करवले निघले निघून. नवऱ्याची गाडी आलेली आणि नवरा आलेला आहे.
नवरा आलाय. या या गाईस आपली नवरी इथं वैतागलेली आहे. आत्या आत्या वैतागले तू. मेकअप सगळ्यांचा उतरले इथं. नवऱ्याला ट्रॅफिक लागल्यामुळे लेट झालेला आहे आणि सगळ्यांचे चेहरे उतरलेले आहेत आता. खूप खुश आहेत खूप खूप. आता 9 वाजेपर्यंत लगीन लागल. 7:30चा लगीन 9 वाजता लागायला जाणार आहे. डोळ्यात आनंद तुझ्या डोळ्यात गपाणी
पायी हुरवून साजरी पहा माहेर सोडूनी लेक चालली सासरी चांदण्यात चांदणे मंडपदार स्वागताचं सजलं मेहंदीच्या रंगानं सजलं आज लग्नाच्या गाठीनं या ठिकाणी लोखंडे परिवाराचा आणि पाटील परिवाराचा विवाह सोहळा आपल्या सगळ्यांच्या शुभ आशीर्वादानं या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आपण निमंत्रणाला मान नाट्यच्य कामेच्य नातीचरामी 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 त्यांनी सांगितलं तुम्हाला धर्म अर्थ काम यासाठी तुम्हाला नाही करतो. तुम्ही काय म्हणले धर्म अर्थ काम याच्यासाठी इथं मी स्वीकार करतो. लगेच लागलेलं आणि कुणाला त्याला फोटोशूट करायचं काम लागलेलं आहे आशिकाताईचा. आणि तेजस भाऊ तर कामानं जाम बिझी आहे. निर्भय काहीतरी बोलून गेला आता. तर काहीच नवरा नवरी कपडे बदली करायला चेंज करायला गेले म्हणजे आता त्यांचा रिसेप्शनचा शूट होणार आहे. सवारी चालले त्यांना घ्यायला. बस का बाई ब्रायडर आलेला आहे आणि ब्राईड पण आलेली आहे. अशी आपली माझी तार एंट्री होणार आहे आता. आपली
अरे मग नाव माहितच नाही तर बिना नाव घेण्याचं काय तयार आहे. बरं घरी जे घेणार ते इथे घेतलं तरी चालेल असं काय नाही. लोक झोपल्यावर अच्छा म्हणजे इथे सेटिंग लावून ठेवली का? तोपर्यंत आता नवीन शोधून घ्या. नाव घ्या. मी काय म्हणते मोठी माणसं नाही आहेत कोणी इथे. कोणतं गाणी ते नाव घेतच नाही. साक्षीताई तू घे. ठीक आहे जाऊ दे चल त्यांच्यावरचं पण तूच घेऊ. हा घे. त्यांना पण नको राग यायला. दीदी विचार कर लागला त्यांना घ्यायचंच नाहीये त्यांना घ्यायचंच नाही. घे साक्षीताई. मग मी पहिले खाऊ का थोडं. आता तुम्ही घ्या. अरे त्यांना का हो. बरोबर ना. फोटो नवरी निघून गेलेली आहे. आपण आता कपडे चेंज करूया आणि जाऊया नवरीला घरात गेसवर तिथं थांबायचं आपल्याला आता. तर गाईज आपण आता रेडी झालेलो आहे. आपला सिम्पल वेअर केलेला आहे आणि गाडी घ्यायला एक गाडी गेलेली आहे पुढं आणि आम्ही त्याने सांगितलं आम्ही गाडीनेच चाललो आहे आणि बाईक घेऊन चाललेलो आहे प्राजल आणि मी. तर तिथून येताना पण बाईकवरती चेंज होऊ आम्ही. तर आता जाऊया बाईकवरती. प्राजल येते बाईक घेऊन. तिथं माहीत नाही कोणत्याच मांडवाच्या बाहेरच आहे आम्ही लपून राहिले. आम्ही दोघं निघलेलो आहे आता. बसूया डायरेक्ट सगळ्याच्या घरी आणि ब्लॉग स्टार्ट करूया आपला. सीताचा बॅनर आणि आपण जाऊया पुढं. तर ही आहे आमची 4 व्हीलर आणि
आणि याच्या पुढे चालले वराड. नवरू करवले आमच्या वैतागले. रात्रीचे वाजलेले 3:30. तर गाईस 5 वाजलेले आहेत आणि यांची 10,000ची मांग आहे आतमध्ये घ्यायची आणि 30,000ची मांग आहे पूर्ण म्हणजे आतमध्ये घेऊन उद्याची बुटं लपवलेली पण घ्यायची. तर गाईस फायनली 5,000 रुपये देऊन मांडवली करायला लावले. नवरी चाललेली आता फायनली घरात. सकाळचे वाजले 6. सो नवरी विवरीला घेतलेलं आहे आतमध्ये आणि आपण जाऊया आता घरी. सो मी माझे ब्लॉग्स आहेत इथेच एंड करतो. सो बाय बाय अँड गुड नाईट.